मंडळी, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू शांतिश्री पंडित एका पॉडकास्टमध्ये एका मुलाखतीमध्ये बोलत होते आणि या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी यूजीसी ऍक्टचा विरोध केला आणि या यूजीसी ऍक्टचा विरोध करत असताना त्यांनी एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांबद्दल जातीवाचक विधान करताना म्हटलं की एससी एसटी ओबीसीचे विद्यार्थी हे आपल्या जातीचं व्हिक्टिम कार्ड खेळून मोठे होतात आणि त्यांच्या या विधानाच्या विरोधात जेव्हा या देशाचं भविष्य असणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, एससी एसटी ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा अपमान केला म्हणून कुलगुरूंना माफी मागायला लावण्यासाठी जेव्हा हे विद्यार्थी आंदोलन करतात, तेव्हा भाजपचं दिल्लीचं सरकार याच विद्यार्थ्यांना एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे फरफटत न्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देशाचा प्रधानमंत्री अशिक्षित असेल, ज्या देशाच्या सरकारमधले मंत्री हे तडीपार असतील, त्या देशाच्या सरकारमधल्या शिक्षण मंत्र्याला एखादी विद्यार्थिनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असेल आणि तो शिक्षण मंत्री म्हणत असेल की तुम्ही हिंदीमध्ये प्रश्न विचारा, तर तुम्ही अंदाज लावू शकता त्या देशातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती काय असेल. हा तो देश आहे साहेब, ज्या देशामध्ये राम रहीम सारख्या बलात्कारी बाबाला 400 दिवसाची पॅरोल दिली जाते. हा तो देश आहे साहेब, ज्या देशामधल्या सोनम वांगचुक सारख्या वैज्ञानिकाला कारागृहामध्ये डांबून ठेवल्या जातं. आणि हा तोच देश आहे ज्या देशामधल्या विद्यार्थ्यांना जातीवरून हिणवलं जातं आणि जेव्हा ही मुलं आपला हक्क, आपला सन्मान मागण्यासाठी रस्त्यावर उतरतात, त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकल्या जातं. या देशामध्ये हा तोच देश आहे. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.